नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर चर्चेला आणतोय आणि तो म्हणजे असा की भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी राज्यातल्या सगळ्याच पक्षांचा खेळखंडोबा केलाय, सगळ्याच नेत्यांचा खेळखंडोबा केलाय, अशी प्रतिक्रिया जनसामान्यामध्ये आहे. मित्रांनो, याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. कारण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं 5 वर्ष या राज्यामध्ये सत्ता भोगली, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले आणि त्याच वेळेस शिवसेना ही त्यांच्या सोबत राहिली, त्यांनी उपमुख्यमंत्री पद त्या ठिकाणी भोगलं. परंतु राज्यात ही काम केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं एकाच पक्षाचं सत्ता मी आणेल आणि मीच मुख्यमंत्री होईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी प्रचार सभेमध्ये गेली. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, हे त्यांचं वाक्य महाराष्ट्रात पूर्ण गाजलं, प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलं आणि त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालानंतर काय झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलं. मित्रांनो, शिवसेनेसोबत पुन्हा एकदा तुटलेली युती केली. विधानसभेच्या तोंडावर झालेली युती जरी असली तरी भाजपनं शिवसेनेला संपवण्याचं काम या विधानसभेच्या निवडणुकीत केलं. परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. त्यांनी त्याही परिस्थितीत ते स्वीकारलं, प्रचार केला आणि आपल्या पक्षाचे आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याचाही त्यांनी प्रयत्न केला. हे सगळं घडत असताना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेसोबत जरी युती केली असली तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गुप्त बैठक आणि गुप्त चर्चा केली होती आणि सत्तेमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजप सोबत येऊन भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री 5 वर्ष राहणार होता, हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला मुलाखत देताना सांगितलेलं आहे. म्हणजेच एकीकडे शिवसेनेची युती करायची आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी करून त्या ठिकाणी सत्तेची स्वप्न बघायची, हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीची कूटनीती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या लक्षात आली आणि यांनीच चाल खेळून त्या ठिकाणी निवडणुकीत निकाल लागल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्याकडे हात वाढवला आणि तुम्ही आमच्यासोबत या किंवा आम्ही तुमच्यासोबत येऊ, भारतीय जनता पार्टीला दूर ठेवून आपण सत्ता स्थापन करू, हे समीकरण त्या ठिकाणी जुळलं. मित्रांनो, या सगळ्या परिस्थितीत आपण पाहिलं की त्याच काळामध्ये अजित पवार यांना आपल्यासोबत घेऊन देवेंद्र फडणवीस पहाटेच मुख्यमंत्री झाले होते, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे 2 गट पाडण्याचा आणि त्यांचा खेळखंडोबा करण्याचा कार्यक्रम हा त्याच दिवशी झाला होता. दुसरी गोष्ट, हे सगळं पुन्हा सुटलं आणि उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. कोरोनाचा काळ आला, परंतु या काळात सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यामध्ये गप्प बसले नाहीत. एवढंच काय, पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री देशाचे असलेले अमित शहा यांच्या मदतीनं महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न राज्यामध्ये झाला. उद्धव ठाकरे यांचं सरकार कसं पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेतून बाहेर कसे पडतील, यासाठी सातत्यानं 24 तास प्रयत्न झाला. रात्री बेरात्री देवेंद्र फडणवीस वेश बदलून जात होते असं स्वतः अमृताताईंनी सांगितलं, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे हे सगळं घडामोडी घडत असताना 2.5 वर्षानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं शिवसेना फोडली, एकनाथराव शिंदे यांचा गट आपल्या सोबत घेतला. हे सगळे कारस्थान करत असताना ईडीचा पुरेपूर त्या ठिकाणी वापर करण्यात आला, अँटी करप्शन ब्युरोचा त्या ठिकाणी करण्यात आला, सीबीआयचा करण्यात आला. अनेकांवर आरोप करण्यासाठी किरीट सोमय्या पुढे सरसावले. त्यासोबत जे काही बोटावर मोडणे इतके 4-5 नेते होते, त्यांनी फक्त सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आरोप करायचा आणि केंद्रीय मंत्रिमंडळानं ईडी आणि सीबीआयला पाठवून त्यांच्या चौकशा करायच्या, त्यांना त्रास द्यायचा आणि परिणामी त्यांना आपल्यासोबत प्रवेश करण्यासाठी किंवा सत्तेत येण्यासाठी दबाव आणायचा. हे महाराष्ट्राच्या लक्षात आलेले, जनतेच्या लक्षात आले आणि त्यातूनच एकनाथ शिंदे गट हा भारतीय जनता पार्टीसोबत गेला. याच वेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं शिवसेनेचा सुद्धा खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मित्रांनो, सत्ता स्थापन केली, परंतु अपात्रतेची कारवाई एकनाथ शिंदे गटावर उद्धव ठाकरे गटानं केल्यानंतर किंवा त्या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या एक लक्षात आलं की एकनाथराव शिंदे यांचा गट कधीही बडतर्फ होऊ शकतो, अपात्र होऊ शकतो. अशा वेळेला आपली सत्ता जाता कामा नये आणि याच वेळी पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मग छगन भुजबळ असतील, अजित पवार असतील किंवा जे त्यांचे मंत्री असतील, या सगळ्यांवर वेगवेगळ्या कारवाया करायला सुरुवात केली, त्यांच्या चौकशी करायला सुरुवात केली आणि याच वेळी पुन्हा त्यांच्यावर दबाव आणून त्यांना आपल्यासोबत सत्तेसोबत येण्याचा दबाव टाकण्यात आला आणि अजित पवार गट हा पुन्हा एकनाथ शिंदेसोबत सत्ता असताना भारतीय जनता पार्टी सोबत तो गेला आणि सत्तेत सहभागी झाला. यावेळेस पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं राष्ट्रवादीचा खेळखंडोबा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मित्रांनो, मी आवर्जून या गोष्टी आपल्याला सांगतोय. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांचा जो सत्तेचा हव्यास होता, खुर्चीची लालसा होती, त्या ठिकाणी त्यांना मुख्यमंत्री पद तर मिळालं नाहीच. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी
एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आणि जनतेला दाखवून दिलं की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, परंतु आम्हाला शिवसेनेला संधी द्यायची होती. जर हे दाखवायचंच होतं तर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं की पहिले 2.5 वर्ष आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या, 2.5 वर्ष तुम्ही घ्या. त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं याला विरोध केला होता आणि म्हणूनच हे सगळं राज्यामध्ये सत्ता संघर्ष आणि सत्ता नाट्य हे आपल्याला आज पाहायला मिळतंय. वास्तविक पाहता जे व्हायचं होतं तेच झालं. या उलट भारतीय जनता पार्टीचा 2.5 वर्ष जो मुख्यमंत्री होणार होता तोही झाला नाही. तो 5ही वर्ष उपमुख्यमंत्रीच राहिला, 2.5 वर्ष उपमुख्यमंत्रीच राहिला, 2.5 वर्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसचाच उपमुख्यमंत्री होता. परिणामी काय झालंय की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या या सत्ता हव्यासापोटी भाजपचा सुद्धा खेळखंडोबा त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. एवढं नाही मित्रांनो की भाजपनं राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट हा आपल्या सोबत घेऊन आपल्याच भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांचा खेळखंडोबा केलाय. जसं की परळीमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात असलेले धनंजय मुंडे यांना आपल्या सोबत घेऊन पंकजाताई मुंडे यांच्या राजकारणाचा सुद्धा त्या ठिकाणी खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न चालवलाय. याच पद्धतीनं मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस चव्हाट्यावर येतो त्यावेळेस ओबीसी समाजाला फूस लावणं आणि छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाज ओबीसींचा करणं, जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे बोलणं आणि ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटून दोन्ही समाजाचा खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न सुद्धा भारतीय जनता पार्टीकडनं त्या ठिकाणी होतोय. हा समाजाचा त्या ठिकाणी समज झालेला आहे आणि आपण सुद्धा यावर निश्चितपणे विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे सगळ्या राजकीय घटना घडत असताना आपल्या एक लक्षात येत आहे की भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचे 2 गट केले, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट केले आणि ह्या 2 गटामध्ये त्यांच्या मताची विभागणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालवलेला आहे आणि त्यासोबतच ओबीसी विरुद्ध मराठा हा सुद्धा वाद निर्माण करून हे दोन्ही समाजापैकी एक समाज आपल्यासोबत यावा आणि एक समाज विखुरला जावा हा सुद्धा प्रयत्न भाजपचा या ठिकाणी आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मित्रांनो, अजित पवार गट हा मराठ्यांचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी म्हटला जात होता आणि भारतीय जनता पार्टीने तसा आरोप केला होता की राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष आहे आणि आज तो त्यांच्या सोबत आहे, परंतु मराठा समाज मात्र भाजपच्या विरोधात गेलेला आहे. तो अजित पवारांच्या सोबत सुद्धा आलेला नाही आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर तर तो विरोधातच गेलेला आहे. अशा स्थितीमध्ये किमान ओबीसी आपल्या सोबत यावं या उद्देशानं भारतीय जनता पार्टीनं काम केलेलं आहे, परंतु आपले नेते बदनाम होऊ नयेत असा सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्यांनी छगनराव भुजबळ जे की अजित पवार गटासोबत आहेत त्यांना ओबीसीचा चेहरा म्हणून पाठबळ दिलंय हे आपल्याला स्पष्ट दिसतंय. कारण छगनराव भुजबळ हे खालच्या टोकाला जाऊन वापरतायत, म्हणजे रोखोक आणि समोरच्याला राग येईल अशा पद्धतीचे ते शब्द प्रयोग त्या ठिकाणी करतायत. मात्र भाजपचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे त्यांना रोखत नाहीत किंवा महायुतीतला कुठलाही नेता त्यांना थांबवत नाही. याचाच अर्थ छगनराव भुजबळ यांना मराठा समाजाच्या विरोधक म्हणून त्या ठिकाणी प्रेझेंट करण्याचं काम होतंय. यात छगनराव भुजबळ यांचा सुद्धा खेळखंडोबा होताना आपल्याला दिसतंय. मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागचं कारण आहे की माणसाला सत्तेचा लालसा असावी. कारण राजकीय मंडळी म्हणल्यानंतर खुर्चीसाठीच ते भांडतात, खुर्चीसाठीच ते लढतात. त्यांना जवळचं आणि परकं असं कोणीही नसतं, शत्रू आणि मित्रही कोणी नसतं. सत्ता येत असेल तर शत्रू हा मित्र होतो आणि सत्तेत जर राहायचं असेल तर मित्रांना सुद्धा शत्रू केला जातं. याची अनेक उदाहरणं या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तमाम महाराष्ट्रानं नव्हे तर देशानं पाहिलेले. शत्रू मित्र आणि मित्र शत्रू हे कसे होतात राजकारणात हे आपण पाहतोय. परंतु सत्तेच्या लालसेपोटी आज महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांचा आणि नेत्यांचा खेळखंडोबा हा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. हा संदेश महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये गेलेला आहे. याचा परिणाम असा झालाय की राज्यामध्ये आज जे गंभीर प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, शाळांचा प्रश्न आहे, आज सगळ्या खाजगीकरण त्या ठिकाणी होतंय. या पद्धतीनं महागाईचा जो प्रश्न वाढलेला आहे, पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत आणि दैनंदिन गरजेच्या ज्या वस्तू आहेत या प्रत्येकाचे भाव वाढलेले आहेत. त्या तुलनेत मात्र प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न हे कमी होतंय. त्याच्या घरामध्ये 2 रुपये कमी जात आहेत. अशा वेळेला त्या गरिबानं जगायचं कसं हा सुद्धा प्रश्न झालेला आहे आणि म्हणून सामान्य जनतेचा सुद्धा या पूर्ण घटनेमध्ये खेळखंडोबा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, हे सगळ्या घडामोडी घडत असताना आज महाराष्ट्राचं जे चित्र होतं, देशामध्ये नंबर 1चा महाराष्ट्र, देशाला आधार देणारा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे सह्याद्री हा सातत्यानं म्हणजे हिमालयाच्या मदतीला धावून जातो असं आपण म्हणत होतो. परंतु आज हा सह्याद्री वेदनेत आहे, दुःखात आहे आणि हा सह्याद्री अडचणीत आहे. अशा वेळेला महाराष्ट्र हा विखुरला जातोय. महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे हे गुजरात सारख्या राज्यात आणि बाजूच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी जात आहेत. ज्या युवकांना नोकऱ्या मिळणार होत्या त्या नोकऱ्या त्या ठिकाणी आपल्या हातून जात आहेत, ते बेरोजगार होत आहेत आणि दररोज
कोणतं ना कोणतं तरी आंदोलन कुठल्या ना कुठल्या तरी घटकाला आज करावं लागतंय, हे चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. मी सरकारच्या विरोधात उदासीन नाही किंवा उदासीनची भूमिका मला मांडायची नाही, परंतु जी घडामोड आपल्याला या ठिकाणी दिसते, माणसानं सत्तेचा हव्यास निश्चित करावा, परंतु काही तत्व त्या ठिकाणी असले पाहिजेत. कारण राज्यात आणि देशात आजपर्यंत जे राजकारण झालं हे तत्वानं झालं, एका विचारानं झालं. ज्या विचारसरणीनं आपण वागतो, ज्या तत्वानं आपण वागतो, त्या विचारसरणीचे आणि तत्वाचे माणसं आपल्या पाठीशी जास्त संख्येनं जमवणं, त्यांना तयार करणं आणि त्यांचं मताच्या रूपात पाठिंबा आपल्याला मिळून आपण सत्तेत येणं, हे आतापर्यंत आपल्या देशात आणि राज्यात झालं. परंतु आता मात्र भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी हे देशात पंतप्रधान झाल्यापासून आणि देवेंद्र फडणवीस राज्यात मुख्यमंत्री झाल्यापासून हे सगळं चित्र बदललं. तत्वही राहिले नाही, विचारसरणी राहिली नाही. सत्तेत यायचं असेल तर डोक्यांची गरज आहे, त्यातल्या बुद्धीची गरज नाही. ही जी विचारसरणी आता रुजते आणि त्यामुळे डोके विकत घेणं आणि सत्तेत येणं, हा जो संदेश समाजामध्ये चाललाय, हा निश्चितपणे राज्याला आणि देशाला परवडणारा नाही, हे मला आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतंय. आणि राजकारणात आणि समाजाचा आणि जनतेचा जो खेळखंडोबा होऊ पाहतोय, तो आपल्याला रोखणं गरजेचं आहे. आणि म्हणून राजकारणातला हा सावळा गोंधळ थांबवायचा असेल तर मतदारांनी आणि प्रेक्षकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. काय घटना घडल्यात, कोणी घडवल्यात, या पाठीशी कोण आहे, याची पूर्ण इतंभूत माहिती आता आम्ही घेतली पाहिजे. आणि आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा देशामध्ये नंबर 1चा कसा बनेल आणि आपण एकोप्याने कसं राहता येईल, एकोप्याची ताकदीनं आपल्याला पुढं कसं जाता येईल आणि विकासाच्या दृष्टीच्या नेतृत्वाला संधी कशी देता येईल, याचा विचार आम्ही करणं गरजेचं आहे. हा विषय ही बाब मला आपल्यासमोर शेअर करणं महत्वाचं वाटलं. या सगळ्या घटनेवर मी माझं मत व्यक्त केलं. आपल्याला काय वाटतं, आपण या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया निश्चित द्या. मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया अभ्यासू असतात आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या असतात. या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, ज्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.